वेलकम लर्नर्स. कसे आहात? मजेत ना? ओके, मजेतच पाहिजे. आज आपण इयत्ता तिसरीचा धडा क्रमांक 9 बघूया. धडा क्रमांक 9 मोबाईल आणि पुस्तक. ओके, तो सुरू करूया. धडा 9 मोबाईल आणि पुस्तक. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे? मोबाईल आणि पुस्तक या दोघांमधील संवाद आपल्याला दाखवलेला आहे की मोबाईल आणि पुस्तक आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. ओके, तर दोघंही आपल्याला शिकवण्याचंच काम करतात. तर ते काय बोलतात आपण बघून घेऊ. मोबाईल म्हणतो, अरे आज तू खूप शांत आहेस. मग पुस्तक म्हणतो, हो, मी सर्वांना शांतपणेच शिकवतो. मी मुलांना शांतपणे शिकवण्याचे काम करतो, म्हणून मी शांतच असतो. मोबाईल म्हणतो, हो, मी पण सर्वांना ध्वनिफितीद्वारे आणि चित्रफितीद्वारे शिकवतो. ध्वनिफितीद्वारे म्हणजे आवाजातून शिकवतो. म्हणजे तो आपण व्हिडिओ बघतो तर बोलतो, आवाज येतो म्हणून आपल्याला लवकर कळतं. आणि चित्रफितीद्वारे म्हणजे त्यावर चित्र व्हिडिओ असतात म्हणून आपल्याला लवकर समजतं. तर तो असं म्हणतो. मग पुस्तक म्हणतो, अरे शिकण्याच्या दोघी पद्धती आपल्या उपयोगी आहेत. जर माझ्या पुस्तकातून धडा वाचला आणि तुझ्या मोबाईलमध्ये जर आपण तो व्हिडिओ पाहिला तर आपल्याला व्यवस्थित कळतं आणि लक्षात राहतं. तर तो म्हणतो, तुला माहीत आहे का, मुलांना माझ्यामुळेच पटकन समजते. मग पुस्तक म्हणतो, मुलांना मी जे शिकवल्यामुळेच नीट लक्षात राहते. म्हणजे आपण जर पुस्तक वाचलं तर आपल्याला नेहमी कायम ते लक्षात राहतं आपल्या. आणि पुस्तक वाचल्याने ज्ञान आपलं वाढत जातं आणि त्यामुळे आपल्याला वाचनाची सवय होते आणि स्मरणशक्ती पण आपली चांगली राहते. तर मोबाईल म्हणतो, अरे असू दे, मला वाटते आपण दोघेही चांगले मित्र आहोत. म्हणजे मोबाईल म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे, वाद घालण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मग पुस्तक म्हणतो, हो नक्कीच, आपण दोघं एकमेकांना पूरक आहोत. म्हणजे आपण दोघंही सारखेच आहोत. मुलांना शिकण्यासाठी संदर्भासाठी आपल्या दोघांचाही उपयोग होतो. ते जसं की तुझ्या पुस्तकमध्ये जर धडा वाचला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिला तर व्यवस्थित मुलांना ते कळतं. म्हणून आपण दोघेही बरोबरीचे आहोत. पुस्तक मग मान्य करतो. तो पुस्तक म्हणतो, हो मित्रा, आपण अगदी बरोबर आहे तुझे. आपण दोघंही विद्यार्थ्यांसाठी बरोबरचे आहेत. आपण जर दोघांनी मुलांना शिकवलं तर दोघंही मुलं व्यवस्थित शिकतील आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित कळेल. तर या धड्यातून बोध काय घ्यायचं आहे आपल्याला, की पुस्तक जेवढं महत्त्वाचं आहे तेवढा मोबाईल पण महत्त्वाचा आहे. पण मोबाईल जेवढं गरज आहे तेवढंच आपण पाहिला पाहिजे. जास्त पाहिला तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतात. आपण पुस्तक कितीही वाचलं तर आपल्याला त्याचे काही नुकसान होत नाही. आपण पुस्तक जेवढं वाचाल तेवढं आपलं ज्ञान वाढेल. पण मोबाईलचे जर आपण गरजेपेक्षा जास्त पाहिला तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. समजलं? मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करावा आणि मर्यादित वेळेसाठी करावा. ओके, तर आपण आता प्रश्न उत्तर बघूया. प्रश्न काय दिलेले आहेत? प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पुस्तक कसे शिकवते पुस्तक? शांतपणे शिकवते. पुस्तक सर्वांना शांतपणे शिकवते. मुलांना पटकन समजण्यास कोण मदत करतो? तुमचा आवडता मोबाईल. मोबाईल मुलांना पटकन समजण्यासाठी मदत करतो. तिसरा प्रश्न, एकमेकांचे मित्र कोण आहेत एकमेकांचे मित्र? मोबाईल आणि पुस्तक हे एकमेकांचे मित्र आहेत. चौथा प्रश्न, चित्रफितीद्वारे कोण शिकवते चित्रफितीद्वारे? मोबाईल. ओके, आता इथे दिलाय प्रश्न 2. आता हा दिलाय मोबाईल आणि पुस्तक, या दोघांचे आपल्याला उपयोग लिहायचे आहे वेगळे वेगळे. ते आपण पुढच्या पानावर बघूया. तर आहे मोबाईलचे काय आहे की तो ध्वनिफितीद्वारे शिकवतो, म्हणजे बोलून शिकवतो. चित्र दाखवून शिकवतो, म्हणजे आपण इथं पाहतो या ज्या मोबाईल आपली स्क्रीन असते त्यावर आपण व्हिडिओ पाहतो, आपल्याला लवकर कळतं आणि माहिती पण आपल्याला पटकन मिळवून देतो. आपल्याला काही जर माहिती पाहिजे असेल
तर आपण पटकन मोबाईलवर जातो, गुगलवर जातो आणि सर्च करतो आणि पटकन एका मिनिटात आपल्याला सगळी माहिती मिळते. हे मोबाईलचे फायदे झाले, उपयोग झाले. तर पुस्तकाचे बघूया. पुस्तक काय करते, आपल्याला शांतपणे शिकवते. हे बघा, असं शांतपणे कुठे जाऊन आपण वाचू शकतो आणि त्याची मजा घेऊ शकतो. पुस्तक वाचल्यानंतर नीट लक्षात राहण्यास मदत करतं, संदर्भासाठी उपयोगी पडतं. ओके, पुस्तकाचे हे वेगळे उपयोग आहेत. पुढचं आहे विचार करा व सांगा. त्यात आहे मोबाईल आणि पुस्तक यांचा योग्य वापर तुम्ही कसा कराल. तर पुस्तकाचं म्हणायचं तर मी अभ्यासासाठी पुस्तक नियमित वाचेल आणि मोबाईलचा म्हणा तर आवश्यक माहिती मिळवण्यासाठी मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करेल. ओके, तुम्ही पण असाच कराल ना. पुढे बघूया. आता आपल्याला योग्य की अयोग्य लिहायचं आहे. तर पहिला आहे त्यात मोबाईल शांतपणे शिकवतो. अयोग्य आहे. मोबाईल शांतपणे शिकवतो का? नाही. पुढचं आहे पुस्तक आपले लक्ष वाढवते. योग्य. पुस्तक जर वाचलं आपण तर त्याच्याने आपली स्मरणशक्ती वाढते. तिसरं, मोबाईल आणि पुस्तक शत्रू आहेत. अयोग्य. ते तर दोघं मित्र आहेत. चौथं, मोबाईल व पुस्तके एकमेकांना पूरक आहेत. योग्य. आता पुढचं दिलेलं आहे कृतीतून शिकूया. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे पुस्तक प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका मिळवा, वाचा व त्यातील मजकुराचे वळणदार अक्षरात अनुलेखन करा. आता तुम्हाला कुठे जर पुस्तक प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका मिळाली तर त्याचे मजकुरात त्यात जे दिलेलं असेल मजकूर तो छान अक्षरात लिहा. आता इथे तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता. तुम्ही जर गुगलवर जाऊन टाकलं की मला पुस्तक प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका पाहिजे तर गुगल लगेच आपल्याला ती देऊ शकतो. दुसरं आहे मित्रमैत्रिणीबरोबर या पाठाचे सविनय सादरीकरण करा. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर याचे सविनय म्हणजे व्यवस्थित अभिनय करून 2 मुलं घ्या, एक मोबाईल व्हा, एक पुस्तक व्हा आणि त्याचं सादरीकरण करायचं आहे. ओके, पुढे बघूया. जाणून घेऊया. आता आपण इथे दिलेलं आहे पुस्तक आणि मोबाईलचं काहीतरी, तर आपण ते बघूया काय आहे. पुस्तक आणि मोबाईल ज्ञान मिळवण्याची साधने आहेत. पुस्तकाबद्दल दिलेलं आहे. पुस्तक हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे. पुस्तक वाचल्याने डोळ्यांवर कमी ताण येतो, मनाची एकाग्रता वाढते. मुलांनी पुस्तके वाचण्याची सवय स्वतःला लावायला हवी, ज्यामुळे पुस्तक वाचनाचे संस्कार होतील. हे बघा, पुस्तक वाचल्याचे वेगळे फायदे आहे. पुस्तक जर आपण छान वाचलं तर त्याच्याने आपली एकाग्रता वाढते, मुलांना सवय लागते वाचण्याची आणि त्यामुळे आपल्याला पुस्तक वाचनाचे आपल्यावर संस्कार होतात. तर मोबाईलचं पाहूया काय आहे. मोबाईल हे माहिती देण्याचे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. मोबाईलमध्ये हजारो पुस्तकांच्या सॉफ्ट फाईल ठेवता येतात. मोबाईल आपल्यासोबत कुठेही घेऊन जाता येतो. मोबाईलद्वारे अधिकाधिक माहिती कमी वेळात उपलब्ध होते. मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहणे आवश्यक आहे. हे बघा, आता मोबाईलचं काय आहे तर मोबाईलमध्ये आपण कितीही डेटा आपण तिथे साठवू शकतो, हा त्याचा एक फायदा आहे. आणि आपण त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. आणि मोबाईलमध्ये कसं आपण अधिकाधिक कितीही माहिती कुठेही आपण सहज ती आपल्याला उपलब्ध करून देतो. पण मोबाईलच्या अतिवापरापासून आपण दूर राहणे आवश्यक आहे. ओके, त्याचे फायदे कितीही असले तरी त्याचा अतिवापर व्हायला नको. ओके, तर पुढे आहे आपण समजून घेऊया. तर पुढे काय आहे त्यात दिलेलं आहे आपल्याला स्वल्पविराम शिकायचा आहे. तर आपण बघूया स्वल्पविराम म्हणजे काय. तर वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात तेव्हा शब्दानंतर हा जो लावलेलं चिन्ह आहे त्याला आपण स्वल्पविराम म्हणतो. उदाहरणार्थ आता हे बघा, सगळे नावं आलेले आहेत. रीमा, विद्या, मनीषा व तेजस सर्वजण आनंदात होते. बघा, यांच्यामध्ये सगळ्यामध्ये स्वल्पविराम लावलेला आहे. हा इथे. ओके, तर आपण बघूया इथे आपण स्वल्पविराम द्यायचा आहे आपल्याला. मला पेरू, आंबा, फणस आणि केळी ही फळे आवडतात. तर आपल्याला कुठे कुठे स्वल्पविराम लावता येईल. पेरूजवळ, आंबा, फणस आणि केळी. हे बघा इथे दिलेलं आहे. पेरू, आंबा,
फणस आणि केळी ही फळे आवडतात. आता पुढचं आहे, आईने बाजारातून बटाटे, कांदे, वांगी व कोथिंबीर आणली. कुठे लागेल स्वल्पविराम? इथे इथे स्वल्पविराम लागेल आपला. हे बघा, बटाटे स्वल्पविराम, कांदे स्वल्पविराम, वांगी व कोथिंबीर आणली. तर आपल्याला हा पुढे एक उतारा दिलाय, आपण तिच्यात बघूया. शोधायचं आहे की स्वल्पविरामयुक्त वाक्य आपल्याला लिहायची आहे वहीमध्ये. तर आपण बघूया कुठे कुठे येत आहेत. आज शाळेची सहल होती. सर्व मुले लवकर शाळेच्या मैदानावर जमली. इथे कुठेच स्वल्पविराम लागू शकत नाही. इथे हा जो लागला आहे हा काय आहे? हा पूर्णविराम आहे. आता इथे स्वल्पविराम लागेल बघा. रीमा स्वल्पविराम, विद्या स्वल्पविराम, मनीषा स्वल्पविराम, तेजस स्वल्पविराम, अभय स्वल्पविराम, अंकिता स्वल्पविराम, हमीद स्वल्पविराम, जान सर्वजण आनंदात होते. तर हे आपल्याला वाक्य वहीत लिहायचं आहे इथपर्यंत. त्यानंतर पुढे आलेले आहे, इथे हे सगळीकडे आपल्याला पूर्णविराम लावायचा आहे. जिथे वाक्य संपेल तिथे हा पूर्णविराम. आणि जिथे सगळ्या एकाच जातीचे शब्द येतील, म्हणजे किंवा व्यक्ती झाली किंवा वस्तू झाली, तर त्या तशा एका लागोपाठ आलेल्या शब्दांच्या पुढे आपल्याला स्वल्पविराम लावायचा आहे. जसं की हे पुरी भाजी, श्रीखंड, इडली, थालीपीठ, मसाले भात, भेळ या सगळ्या शब्दांच्या पुढे आपल्याला स्वल्पविराम लावायचा आहे. तर दुसरं वाक्य आपल्याला हे लिहायचं आहे. ओके, समजलं स्वल्पविराम म्हणजे काय? आपण आधी पूर्णविराम शिकलो आहे, आता हा स्वल्पविराम. ओके, सो हे बघा इथे पण मी दिलेला आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि आवडला असेल तर कमेंट पण करा. ओके, सो थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.